हा त्यातनं मी करत होतो लॅब सुरू केलं. हा पण त्यात सगळ्या याच्यामध्ये ते वेगवेगळे फॉर्म्युलाज होते, वेगवेगळे टाईपचे गणित होते ना. हा त्यामध्ये कुठली तरी एक कॉम्प्लेक्स नंबरची प्रॉपर्टी होती म्हणजे. मग ते कॉम्प्लेक्स नंबर वगैरे सोडून मी यावेळी डिफिकल्ट तुम्हाला विचारू शकत नाही, कारण कधी झालेलं नाही. आणि इतक्या पण आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर वापरून सॉल्व्ह करायचे आहेत ना, तितकी म्हणजे तुम्हाला गरज पण नाही. असे पण जास्त विचार पण नाही. आणि आपण सॉल्व्ह करणार होते जे आपल्याला डायरेक्टली इमिडिएट मध्ये जातात. सगळ्यात मेन फोकस आता तोच असणार. टीम्स मध्ये अभ्यास कुठून करत होता? नोट्स मधूनच कर. जे असे जास्त डिफिकल्ट वाटतात ना ते डायरेक्टली सोडून, जास्त डिफिकल्ट वाटते तर सोडून द्यायचे. काही आपण सगळे ते घेणार म्हणजे पहिले जे लेक्चर नोट्स आहेत ते, आणि मग नंतर प्रॅक्टिस क्वेश्चन पण म्हणजे किती, सपोज एखाद्या चॅप्टर तुला वाटायला लागली की अजून प्रॅक्टिसची गरज आहे तर त्यावेळी करतात. नाहीतर फक्त लेक्चर नोट्स होऊन जातं. प्रॅक्टिस क्वेश्चन फक्त कसे आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणजे एक्स्ट्रा कर्व्स ज्यांना करायचं आहे तेच आहेत म्हणायचे. म्हणजे की एखादा टॉपिक थोडासा कम्फर्टेबल वाटत नाहीये तर एक्झामच्या आधी थोडी अजून प्रॅक्टिस हवी आहे, तर तेव्हासाठी एक प्रकारे होमवर्क सारखे. कंपल्सरी नाही की सगळेच झाले पाहिजे. मला वाटायला लागले की या टॉपिक मध्ये कम्फर्टेबल आहे तर कशाला त्याच्यामध्ये टाइमपास करायचं. म्हणजे तसे प्रश्न आपल्या परीक्षेत येतात त्याचे सगळे टाइप्स तुम्ही प्रॅक्टिस मध्ये कव्हर, प्रॅक्टिस आणि याच्यामध्ये कव्हर. प्रॅक्टिस म्हणजे जरा पाहिजे. नाही प्रॅक्टिस असं प्रॅक्टिस किंवा एक जरी केलं तरी नोट्स मध्ये जे आहे तेच शेवटी विचार कशी, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. नोट्स मध्ये जे कव्हर करतात तेच सगळं एक्झामला असतं. एखादा क्वेश्चन जर डिफिकल्ट म्हणून मानला जातो ना त्याच्यामध्ये एकदम पूर्ण असे अंतिमपासूनची काहीतरी प्रिडिक्ट मानतात लागते. पण तो एकच क्वेश्चन असतो आणि तो पण विचारायचं की नाही ते आपल्यावर असतं. बट आउट ऑफ शेवटी एंड सेमिस्टरला आउट ऑफ पडणं म्हणजे एक मोठी गोष्ट मानतात. त्यामुळे कसं त्या आउट ऑफ साठी थोडीशी मेहनत होती म्हणून एक क्वेश्चन तसा डिझाईन करावा. पण तो एकच असतो जो अडथळा बनवतो आउट ऑफ साठी. बाकीचे क्वेश्चन आपले रेग्युलर लेवलचे. स्क्रीन तर दिसते आहे. म्यूट लास्ट टाइम काय केलं होतं एकदा मी मीटिंग वगैरे सगळं केलं बट अनम्यूटच केलं नव्हतं, तो रेकॉर्डच नाही झाले. घेणार नाही यावर ऑफलाईन, याच्यावर घेऊन ऑफलाईनचा उपयोग मोबाईल मध्ये तुम्ही जॉईन करून शेअर दिली का कळेल तुला. बट एवढंच की आता याच्यावरती घेत असल्यामुळे काय होणार की मी कमेंट्स बघू शकणार नाही. या मीटिंगची लिंक शेअर नाही केली ना अजून. बोर्ड असाच डिझाईन केलाय म्हणूनच मी म्हणत होतो की यात आपल्याला काही स्पेसिफिक क्लासरूमच लागणार आहेत ज्यामध्ये हे करू शकतोय आपण. रिव्हर्स कास्ट सारखं. हा रिव्हर्स कास्ट सारखं. रेग्युलर कास्टला काही याच्यातून जवळजवळ प्रत्येक बोर्ड मध्ये असतं. बट रिव्हर कास्टिंग याच बोर्डनं सगळ्या सपोर्टेड आहे. आणि ऑफलाईन लेक्चर मी इथे याच्यावर घेणं म्हणजे काही अर्थच वाटत नाही मला. मग इथे बनवायचं कास्ट करणं. तेच याच्यावरून तिकडे कास्ट करायचं तरी म्हटलं तरी ते म्हणजे कम्फर्टेबल वाटत नाही एवढं पाहिजे. कम्पेअर टू आपल्या रेग्युलर बोर्ड मध्ये याच्यावर हँडरायटिंग मला खूप खराब येतं. या बोर्डची खूपच म्हणजे वाईट गोष्ट आहे. त्यामध्ये वगैरे आवाज येत आहे माझा येत असेल. याच्यामध्ये म्हणजे पेंटला त्यांनी जास्त ऑप्शन्स नाही आणि त्यामध्ये त्याचं फाउंटन पेन वापरायचं आहे, ब्रश वापरायचं आहे, सगळे ऑप्शन्स फाउंटन पेन वापरणार तर जरा तरी बेटर दिसतं. इतकं दिसत. कुठला आहे सर? सॅमसंग. अच्छा मला वाटलं आयपॅड. कुठलं सॉफ्टवेअर?
सॅमसंग एवढं छान. अकॅडमी मध्ये मोस्टली वापरतात ते पूर्वी सुरुवातीला वापरत होतो गुडनोट्स हे ऍपचं नाव आहे. खूप चांगलं आहे ते पण पोर्टेबिलिटी. गुडनोट्स म्हणजे IIT मध्ये ते मोस्टली गुडनोट्सच वापरायचे. ते खूप चांगलं ऍप होतं याला सपोर्ट करतं ते पण सॅमसंग वाल्यांना ते विदाउट इंटरनेट सपोर्ट नाही काहीतरी गडबड आहे ते आणि त्यामुळे वापरायचंच बंद केलं ते भरपूर चांगलं झालं नोट शेअरिंग पण याच्यामध्ये केली आणि जेवढे आपले रिलेटेड आहेत ते आता मला इथे नोट्स मेजरली काहीतरी काय म्हणतात त्याला टाईप करायचं असेल तर कोणासोबत करायला लागणार मॅथ्सच्या फॅकल्टीज 5 मॅथ्सच्या फॅकल्टीपैकी 4 जणांच्याकडे सॅमसंगचं टॅब जोशी सरांच्याकडे कोण ते वापरतच नाहीये उरलेले जे चौघा आहे ना चौघांच्याकडे सॅमसंगचं टॅब आहे आणि तिघांच्याकडे सेम मॉडेल आहे माझ्याकडे समाधान मॅडम आणि यांच्याकडे कोरे सर म्हणून आहेत तर आमच्या तिघांच्याकडे सेम मॉडेल आहे सॅमसंग S9 भरपूर इझी जातं आम्हाला या आम्हाला कोलॅबरेटिव्ह करायचं असेल हा पण जर आधीचे तू जर व्हिडिओ बघितलेस ना तर सुरुवातीचे व्हिडिओ तू OneNote मध्येच करून ते लॅपटॉपला तो ग्राफिक पॅड आणि ही पेन्सिल तुला खूप वाटते ती जाईल ती ग्राफिक पॅड त्यातलीच आहे आणि थोडं दुसऱ्याने त्यांचा स्टाईलच कॉलेजच्या छोट्या छोट्या गोष्टी जरी म्हणजे मोठे जरी घेतलं तरी तुम्हाला तेवढीच प्रोसिजर असते छोट्या गोष्टी घेतल्या तरी तेवढीच छोट्या गोष्टीला आपणच घेतलेलं जास्त बेटर पडतो आपल्याला मला वाटतं आखरी चालेल ऍक्च्युली आता सध्या सुद्धा ऑनलाईन दोन्ही चालू हा होय ऑफलाईन जास्त बेटर ऑनलाईन मध्ये आवाज कमी जास्त होईल कारण जर फिरता फिरता जर मी ऑनलाईन प्रॉपर ऑनलाईन असताना मी याच्या जवळ थांबलेला असतो आवाजाचे कॉन्फिडंट राहतो इथे कसं नाही ऑनलाईन रेकॉर्डिंग मध्ये पण ते थोडंसं रिफ्लेक्ट होणार साऊंड कमी जास्त होईल बोर्ड हा चांगला दिलाय एक वाट बघायची 5 तरी आपण जस्ट स्टार्ट करून टाकूया बेसिक डेफिनेशन तरी आपण घेऊया ठीक आहे सो फर्स्ट डेफिनेशन तर आपल्याला डिफरन्शिएबिलिटीची सगळे डिफरन्सिएशन ऑफ वन व्हेरिएबल सो आपण लास्ट डिफरन्सिएशन बघताना डेफिनेशन बघितली होती त्यालाच आपण म्हणणार आहे डिफरन्सिएशन ऑफ वन व्हेरिएबल येस ओके डिफरन्सिएशन ऑफ वन व्हेरिएबल फंक्शन कसं डिफाईन केलं होतं say f from R to R give function here function and x belongs to R एक पॉइंट होता आपल्याकडे एक फंक्शन होता आणि एक पॉइंट होता या पॉइंटच्या आसपास आपलं फंक्शन डिफाइंड देन हाऊ डिड वी डिफाइन डिफरन्शिएबिलिटी then we say f is differentiable at x if limit is
x tends to 0, f of x plus h minus f of x divided by h exists, and it is denoted by f dash at x. बरोबर आहे की आपल्याला आपण आधी बघितले होते डिफरन्शिएबिलिटीची व्हेरी फर्स्ट डेफिनेशन लिमिट ऑफ x टेंड्स टू 0 f of x plus h थोड़ा सा चेंज इन x minus f of x value of at x divided by h so slope of tangent. बरोबर आहे. सो आपण या पद्धतीने त्याला डिफाइन सुरुवातीला केला होता. तर पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये काय होतं की वी हॅड अ फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल. आपल्याकडे इथे फंक्शन ऑफ वन व्हेरिएबल होतं, बट नॉट ऑलवेज द दिस नॉट ऑलवेज द केस. कन्सिडर अवर रेग्युलर फंक्शन लाईक टेम्परेचर कोणत्या गोष्टींचं फंक्शन आहे तुम्ही बघू शकता. तुमचे कोऑर्डिनेट्स पण मॅटर करतात, त्या पॉइंटचे एअर प्रेशर मॅटर करतो, टाइम कोणता आहे, डेचा कोणता टाइम आहे त्याच्यावर पण मॅटर करतं, राईट. तर भरपूर गोष्टींवर मॅटर करतो. So instead of having one variable function, we mostly have two variable or more than one variable function. So त्या केस मध्ये डिफरन्शिएबिलिटी इंटिग्रल वगैरे कशी डिफाइन. तर त्यासाठीच सुरुवातीला आपण डिफरन्शिएबल डिफाइन करतो. So differentiation of more than one variable. सिम्पलेस्ट केस आपण टू व्हेरिएबल ने सुरू करूया. ठीक आहे. तर या केस मध्ये काय असेल की आपल्याकडे लेट f फ्रॉम r2 to r हे फंक्शन. ओके. r2 याचा अर्थ काय असतो, r2 चा अर्थ असतो r क्रॉस r. आपल्याकडे दोन कोऑर्डिनेट्स आहेत, एक कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस आहे, दुसरा कोऑर्डिनेट वाय ऍक्सिस आहे, असं आपण जनरली कन्सिडर करतो. सो f फ्रॉम r2 to r हे फंक्शन and let a comma b be a point. Yes. a comma b is a point. तर आपल्याला इथे डिफरन्शिएबिलिटी at a comma b करायचे. सिमिलर टू द प्रिव्हियस केस, इथे आपल्याकडे फंक्शन होतं, एक पॉइंट होता आणि आपण त्या पॉइंटवर डिफरन्शिएबिलिटी डिफाइन केली. बट इथे डिफाइन करताना आपल्याला स्मॉल चेंजेस आपण नोटीस करू शकतो आणि डिवाइड बाय समथिंग, राईट. येस. पण या केसमध्ये प्रॉब्लेम काय होतो डिफरन्शिएबिलिटी या केसेसमध्ये घेताना की आपल्याला जर दोन्ही व्हेरिएबल मध्ये चेंज केले तर त्यांना हँडल करणं डिफिकल्ट आहे. आणि डिनॉमिनेटर तुम्ही बघू शकताय की ऍक्च्युली तो डिनॉमिनेटर आहे कोण, पॉइंट मायनस the change in point minus the actual point, right. h काय आलेला आहे, x plus h minus x. बरोबर आहे. सो इथे जर मी दोन कोऑर्डिनेट मध्ये चेंज काउंट केले, ठीक आहे, फंक्शन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. पण व्हॉट अबाउट द डिनॉमिनेटर काहीच नाही करू शकतो. बरोबर आहे ना. तर मी डिफाइन करेन then the partial derivative of f with respect to x. इथे x म्हणजे मला म्हणायचं आहे फर्स्ट व्हेरिएबल. ओके. x म्हणजे म्हणायचं आहे मला फर्स्ट व्हेरिएबल. इथे माझा x फंक्शन ऍज एक्स वाय फंक्शन मी मानेन f of x y. So x is my first variable, y is my second variable. If there is z, I will say x y z. Z will always be my third variable. तीन व्हेरिएबलचे आपण पुढे काही सांगणार नाही. So we will not introduce the notation like x1, x2, x3, xn. जर n व्हेरिएबल असेल तरी आपल्याकडे तितके लेटर्स नाहीत ना, तर आपण नोटेशन यूज करतो x1, x2, x3, x4 till xn. बट xy z is sufficient कारण आपण तीन व्हेरिएबल मध्ये मोस्टली काम करणार आहे. So let how it is defined. It is denoted by del f by del x. Notice the first change. इथे आपण या गोष्टीचं नोटेशन करत होतो df upon dx असं लिहू.
राईट. आणि इथे आपण instead of d we'll use a curly d symbol like curly d to call it del or deba. Most of you might have used this deba. हे कोणतंही doesn't matter तुम्ही काय यूज करताय. So del by del x and given by okay. The subtraction is definitely xy and definitely here is h and that h should be the limiting property. Till limit h tends to 0. पण तो h आणायचा कुठे? तर आपण h आणणार कुठे? इथे फक्त x आहे ना, तिथे आपण h आणू आणि y y फॉर्मेट मध्ये आपण बाकी चेंज करणार. So that's why we say it is the partial derivative of f with respect to x. So आपण x ला फक्त चेंज करतो, y तसाच ठेवतो आणि त्याच्यातून ऍक्च्युअल फंक्शन व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून डिवाइड बाय h similar to the previous. Okay. Similarly, can you calculate what is the partial derivative of f with respect to y? Okay. Similar to this case, the partial derivative of f with respect to y is usually denoted by del f by del y, also fy. नोटेशन मध्ये काय सबस्क्रिप्ट मध्ये काहीतरी व्हेरिएबलचं नाव आहे. सो या नोटेशनचा अर्थ असतो इट इज डिफरन्शिएट पार्शियली fy. And how it is calculated? Limit h tends to 0 f of something minus f of xy divided by h. पण आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहे विथ रिस्पेक्ट टू y. सो x कोऑर्डिनेट आहे तसाच राहील आणि y कोऑर्डिनेट मात्र स्मॉल चेंज ने पुढे. h usually referred as a small limit h tends to थोडासा चेंज. h हा थोडासा चेंज होईल आणि आपल्याला त्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह मिळेल. ठीक आहे. So let's solve some simple partial derivatives. So calculate fx, fy, fz if f of xyz is given by x square into e to the power xyz. Okay, आपण x with respect to x derivative थोडासा लेटर घेऊया. Let's take the derivative with respect to y first. So fy आपण सुरुवातीला एकदा डेफिनेशन ने बघूया की हा दिसतो कसं. ठीक आहे. So it will be limit h tends to 0 f of x y plus h z minus f of x y z divided by h. बरोबर आहे. आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेत आहे. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेते. सो y ला थोडासा चेंज. बाकीचे दोन कोऑर्डिनेट्स आहे तसेच ठेवले. ती व्हॅल्यू आधीच्या फंक्शनल व्हॅल्यू मधून सबट्रॅक्ट केले आणि डिवाइडेड बाय व्हॉट एव्हर द चेंज दॅट आय हॅव परफॉर्म्ड इन द व्हेरिएबल. लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. जर x y z x आहे तिथे सो जिथे ते x दिसतो तिथे मी xच ठेवेन. e टू दी पॉवर जिथे x दिसतो तिथे मी xच ठेवेन. जिथे z दिसतो तिथे सुद्धा मी z ठेवेन. फक्त इथे माझा y प्लस h. बरोबर आहे. y प्लस h आणि मायनस f of x y z. इट इज x स्क्वेअर e टू दी पॉवर x y z डिवायडेड बाय h. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता आपण काही गोष्टी कॉमन घेऊ शकतो. ज्या गोष्टी आपण कॉमन घेऊ शकतो त्या आहेत x स्क्वेअर e टू दी पॉवर x z. बरोबर. आणि तो पार्ट कॉमन घेतल्यानंतर इथे काय राहतं e टू दी पॉवर y प्लस h येस मायनस e टू दी पॉवर y डिवायडेड बाय
एच. बघा बरोबर आहे का? आणि ओके, लिमिट एच टेंड टू 0 आणि सगळीकडेच आहे. लिमिट एच टेंड टू 0 लिमिट एच टेंड टू 0. ओके, can you recognize this quantity? Limit h tends to 0 e to the power y plus h minus e to the power y divided by h. Can you see it is derivative of e to the power y? बघू शकता का? e to the power y चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. e to the power y चा डेरिव्हेटिव्ह काय? e to the power y plus h minus e to the power y divided by h. दिसतो का तोच? राईट. सो आपल्याकडे काय आहे? x square e to the power xz into e to the power y. कारण ती जी क्वांटिटी आहे ती e to the power y चा. जी क्वांटिटी रिमेनिंग होती ती e to the power y चा. बट आपण जर हे मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं तर आपल्याला काय मिळतं? x square e to the power xyz. सो आपल्याला इथे काय नोटीस झालं की आपण ज्या गोष्टी कॉमन घेऊ शकलो ते सगळे अदर व्हेरिएबलचे फंक्शन होते. कॅन यू सी? एक्स स्क्वेअर e to the power xz आपण y चे रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह करत होतो, तर तेव्हा एक्स स्क्वेअर आणि e to the power xz हे बाहेर आले. मोर लाईक ऍज अ कॉन्स्टंट रिजन. बरोबर आहे. डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स मध्ये ते होते, पण ऍज अ कॉन्स्टंट असल्यासारखे ते बाहेर आले आणि त्यांनी काही डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्ट्रीब्युट पण नाही केलं. कॉन्ट्रीब्युट कोणी केला? फक्त एक्सपोनेन्शियल फंक्शनने, जो वायचा फंक्शन होता. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला जेव्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे तेव्हा ज्या व्हेरिएबलच्या रिस्पेक्टने आपण डेरिव्हेटिव्ह घेतो तो व्हेरिएबल ऍक्च्युली फक्त डेरिव्हेटिव्ह मध्ये परफॉर्म करतो आणि अदर व्हेरिएबल कॉन्स्टंटच राहतो. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह करताना मी मोस्टली म्हणतो when we differentiate with respect to x, y is treated as constant. So या केसेस ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ज्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्टली कळतं की ते का कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होतात. सो सिमिलरली येस ओके, याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायला काय करतो आपण? लिमिट h टेंड्स टू 0 e to the power y हा कॉमन घेतो आपण आणि त्यानंतर e to the power h minus 1 divided by h असं लिहितो. ठीक आहे. आता बघा e to the power h टेंड्स टू 0 म्हणजेच 1 ला जात आहे. 1 minus 1 0 divided by h टेंड्स टू 0 किती आहे? 0. एल हॉस्पिटल वापरू शकतो ना. सो एल हॉस्पिटल वापरला तर मला हा e to the power y बाहेरच काढलेला आहे, पण त्याचा काही लिमिट सोबत संबंध नाही. e to the power y बाहेरच घेऊ आणि डेरिव्हेटिव्ह घेऊ. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय? e to the power x चा डेरिव्हेटिव्ह. ऍक्च्युली आपल्याला तिथेच अडकले ना आपण. सो याच्यासाठी ऍक्च्युली सँडविच रूलने हे प्रूव्ह केलं जातं. अदरवाईज अदर वे e to the power y is given by 1 plus y upon 1 factorial plus y square upon 2 factorial and so on. एक सिरीज आहे, इन्फायनाइट सिरीज. या सिरीजने y e to the power y ची व्हॅल्यू दिली जाते. ही आपण जर इथे पुट केली तर हा 1 आणि हा 1 कॅन्सल होतो. ओके, y च्या जागी h आहे, तो हा h आणि हा बिलोचा h एक कॅन्सल होईल. त्यानंतर h स्क्वेअर आहे, h क्यूब आहे, राईट. तो एकच h त्यांच्यातून कॅन्सल होईल. सो मिनिमम एक तरी h राहील. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ h? गोइंग टू 0. रेस्ट ऑफ द टर्म्स काय होते? 0 होते आणि फक्त या टर्म मुळे ही व्हॅल्यू येते ती 1 राहील. ओके, अदरवाईज सँडविच रूलने काय जर एक्सप्लेनेशन करायचं म्हणलं तर ते खूप डिफिकल्ट होऊन जाईल. सो आपण पार्ट मध्ये नकोच जायला. ठीक आहे. So similarly, can you calculate what is del f by del z? Del f by del z. त्या केसमध्ये आपल्याला झेड व्हेरिएबल सोडून बाकीचे जे दोन व्हेरिएबल आहेत त्यांना कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे. सो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड करायचं असताना एक्स कॉन्स्टंट आहे त्यामुळे एक्स स्क्वेअरच राहील. e to the power xy आहे तसाच राहील, राईट. अँड व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power z?
e to the power z. Okay, did I make any mistake? तो हा e to the power z. ओके, याच्यामध्ये काही नाही. I think I made a mistake in this one. कारण हा ऍज अ होल फंक्शन ट्रीट होतो ना. सो आपल्याला इथे e टू दी पॉवर सम कॉन्स्टंट इंटू झेड आहे. इथे सुद्धा एक्सप्लेनेशन मध्ये कुठेतरी तो या कॉन्स्टंटचा अर्थ येईलच, ज्याला आपण ऍक्च्युली मिस केलेला आहे. तर त्यामुळे इथे इंटू एक्स वाय एक पार्ट येतो आणि इथे सुद्धा ऍक्च्युली इंटू एक्स झेड येतो. वाय, कारण जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह करतो ना, हा वाय इंटू एक्स झेड हा कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? इट इज पॉवर ax a इंटू इट इज पॉवर x. ओके, सो तिथे a यायला हवा होता. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये थोडेसे आपण त्यात चेंजेस करू शकतो ते. ओके, इथेच या फंक्शनला पूर्णपणे आपल्याला घ्यावं लागेल आणि चेंज ऑफ व्हेरिएबल करून ते करावं लागतं. ओके, चेंज ऑफ व्हेरिएबल ते होऊन जातं. आपल्याला चेंज ऑफ व्हेरिएबल इथे करावं लागेल. मी फंक्शन घेताना e टू दी पॉवर म्हणजे सेपरेट घ्यायला पाहिजे होती. बट परत आपल्याला ते चेंज ऑफ व्हेरिएबल वगैरे तितक्या डीप मध्ये नको जायला. सो सिम्पली डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू झेड. त्यामुळे हा एक्स वाय ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट झाल्यामुळे मल्टिप्लाय बाय एक्स वाय. ओके, बेटर आपण एक्सच्या रिस्पेक्टने डेरिव्हेटिव्ह घेताना व्यवस्थित. तो आपल्याला काय घ्यायचं, कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा? डेल बाय डेल एक्स ऑफ स्क्वेअर इंटू e टू दी पॉवर एक्स वाय. ओके, इथे आपल्याला प्रोडक्ट रूल लागेल, कारण बोथ आर फंक्शन्स ऑफ एक्स. बरोबर आहे, बोथ आर फंक्शन्स ऑफ एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स? 2x. First derivative of first into whatever the second function plus first into derivative of second. What is derivative of second? What is derivative of e to the power x y z with respect to x? It's e to the power x y z multiplied by y z. Okay, multiplied by y z because of ax. It is something like ax. X y constant. Okay. So we can rewrite 2x, कारण आपल्याला हे असे सेपरेट टर्म्स जनरली आवडत नाही. तो आपण यांनाच असं लिहू शकतो, e टू दी पॉवर एक्स वाय झेड प्लस एक्स स्क्वेअर वाय झेड इंटू एक्स टू दी पॉवर एक्स वाय झेड. ओके, तो सिमिलरली आपण काही अजून एक्झाम्पल्स बघू. कन्सिडर f of x y equal to sine of x plus 4y. Calculate del f by del x del square by del x del y, and okay, here also calculate del f by del y, and finally del square by del y. Okay, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नॉट कंपल्सरीली आपल्याला एकच ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, आपण मल्टिपल ऑर्डर पण घेऊ. मल्टिपल ऑर्डरला काय करायचं? जेव्हा आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा ऑर्डर व्हेरिएबल कॉन्स्टंट राहील आणि नेक्स्ट टाइम दुसरा जो पण व्हेरिएबल असेल तो कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, सो लेट्स कॅल्क्युलेट del f by del x first. What is del f by del x? Del f by del x म्हणजे y व्हेरिएबल हा ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट होईल. y व्हेरिएबल जर कॉन्स्टंट ट्रीट होईल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? y व्हेरिएबल फक्त कॉन्स्टंट होतो ना, हा साइन ऑफ x प्लस सम 4 x प्लस 5/8 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस. त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस ऑफ x प्लस 4y. ओके, कॉस ऑफ, कारण इनसाइड फंक्शन ऑफ एक्स आहे ना,
त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागतो. सिमिलरली व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ f विथ रिस्पेक्ट टू y? 4 times cos of x plus 4. Why 4 times? कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x plus 4y, तर टोटली आपण यांना z काहीतरी फंक्शन कन्सिडर केलं z ऍज अ फंक्शन ऑफ y, तर त्याचा एक cos z, बट z जो की आहे x plus 4y त्याचा डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट टू y काय आहे 4. सो बघा चेन रूल आपण हे मोरलेस आपण चेन रूल वापरलेलं. लेट्स कॅल्क्युलेट del square f by del x del y. याचा अर्थ काय असतो की पहिल्यांदा आपण y ने डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण x ने डेरिव्हेटिव्ह घेतात. सो या फंक्शनला जे आपण सेकंड फंक्शन लिहिलं आहे त्या फंक्शनला x with respect to x डेरिव्हेटिव्ह. So can you take the derivative of this function with respect to x? What is derivative? Well, 4 constant आहे. What is derivative of cos of some z? Minus sin z. So minus sin z. And what is derivative of x plus 4y with respect to x? 1. So काही change नाही. Okay, multiplied by 1. दिले तरी चालेल, नाही दिले तरी चालेल. Now let's calculate what is del square f divided by del f del y. ओके, x ने आपण ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे वरती. त्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा आहे. सो याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येईल? कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? अगेन मायनस साइन x plus 4y. And what is the derivative of x plus 4y with respect to y? 4. So I will write down that 4 here. तर दोघांना कम्पेअर करू. आणि दिस आहे. ओके, सो आपण जे एलिमेंटरी फंक्शन्स बनतो म्हणजे एक्सपोनेन्शियल असेल, पॉलिनॉमियल असेल, ट्रिग्नोमेट्रिक असतील, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक असतील, ठीक आहे, त्या सगळ्या फंक्शनला जिथे जिथे वेल डिफाईन्ड आहेत, लॉगॅरिथम सुद्धा जिथे जिथे वेल डिफाईन्ड आहेत तिथे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल येतात. आणि यांना म्हटलं जातं मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मिक्स्ड का? कारण एकापेक्षा जास्त व्हेरिएबल आहेत, मिक्स झालेले आहेत एकमेकांच्या. सो मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह आर ऑलवेज इक्वल whenever we have elementary function. More generally जेव्हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअस असतो तेव्हा ते इक्वल म्हणतात, पण आपण तितक्या डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. आपण जे एलिमेंटरी फंक्शन कन्सिडर करतो त्या केसेसमध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नेहमीच कंटिन्युअस असतात आणि सगळे फंक्शन इन्फायनाइटली मेनी टाइम डिफरन्शिएबल असतात. सो सेकंड ऑर्डर डिफरन्शिएशन आपण एक्झिस्ट करते, आपण ठीक आहे. तर त्यामुळे हे डेरिव्हेटिव्ह नेहमी इक्वल असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो. आता जो मेन पॉइंट मला आपल्याला बघायचा होता तो म्हणजे चेन रूल इन दिस पार्शियल डिफरन्सिएशन. या चॅप्टरला आपल्याला इंट्रोड्यूस करण्याचं रिझन की आपल्याला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स मध्ये लागणार आहे तो आहे चेन रूल ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन. ओके, चेन रूल ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन. सो काय करूया की एक सिंगल व्हेरिएबल फंक्शन घेऊया एफ ऑफ टी. एक सिंगल व्हेरिएबल फंक्शन घेऊया एफ ऑफ टी गिवन बाय लेट्स से एक्स क्यूब प्लस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस लेट्स हैव सम मोर वेरिएबल गिवन बाय simply cos x. Okay, simply cos x. ठीक आहे, सिंपल फंक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. पण मी काय करेन आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय आणि एक्स इज इक्वल टू झेड हे दोन व्हेरिएबल मी नवीन इंट्रोड्यूस करतो. थोडस मी तिरक्या रूटने जात आहे असं वाटत आहे, बट अजून नक्की असं काहीतरी मी केलेलं आहे. So I can write down this function in terms of yz as हा तुम्ही बघू शकता y into z आहे, राईट, y into z आहे. हे फंक्शन बघा काय काय दिसतं तुम्हाला, साइन ऑफ y दिसतं आणि हा फंक्शन cos ऑफ z दिसतं, राईट, cos ऑफ z.
आता आपण बघूया की व्हॉट इज एफ डॅश ॲट इथे टी म्हणण्यापेक्षा आपल्याला एक्सेस म्हणायला हवं ॲज अ फंक्शन ऑफ एक्स. व्हॉट इज एफ डॅश ॲट एक्स? व्हॉट इज एफ डॅश ॲट एक्स? It is 3x square plus 2x cos x square आणि मायनस sin x. ओके, मिडल टर्म साठी आपल्याला चेन रूल वापरावा लागला. मिडल टर्म साठी आपल्याला चेन रूल वापरावा लागला. सो डिफरन्शिएशन ऑफ sin x square cos x square and differentiation of then x square is 2x. ओके, चेन रूल आपल्याला इथे मध्ये वापरावा लागला. Then let's calculate the partial derivative. Del f by del y. Del f by del y. Okay, del f by del y. काय येईल? हा येईल z plus cos y हे del f by del z. ही काय येईल क्वांटिटी? ही क्वांटिटी काय येईल? जर तुम्ही बघितला तर हा येईल मायनस कॉस झेड प्लस हा सुद्धा वाय प्लस वाय, बरोबर आहे. आता अज्युम करा की हे दोन फंक्शन्स आहेत, वाय आणि झेड हे सुद्धा फंक्शन्स आहेत. ओके, वाय आणि झेड जर एक्स चे फंक्शन्स असतील, ओके, वाय आणि झेड हे एक्स चे फंक्शन्स असतील तर एक्स चे फंक्शन्स असतील तर यांचा डेरिव्हेटिव्ह का कसा येईल? या केसमध्ये परत डीएफ बाय डीएक्स घेऊया आणि आपण अज्युम करतोय की एक्स आणि वाय हे एक्स चे फंक्शन्स आहेत, जे की ऑलरेडी आहेतच, पण आपण परत एकदा अज्युम करून चालतो. सो एक्स वाय चे जर हे दोघे फंक्शन्स असतील तर याची व्हॅल्यू काय येईल? झेड इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस ऑदर येईल वाय इंटू डी झेड बाय dx, then cos of y into dy by dx plus I minus sin z dz by dx. बरोबर आहे? बरोबर आहे. Let's club the terms containing dy by dx, dy by dx and dz by dx. हे dz by dx, dy by dx चे जे टर्म्स आहेत ना त्यांना आपण एकत्र करू. तो dy by dx सोबत कोण कोण येत आहे? आपल्याकडे येत आहे z प्लस cos y आणि dz by dx सोबत कोण येत आहे? dz by dx सोबत कोण येत आहे? इथून येतो y आणि याच टर्म म्हणून येतो मायनस साइन z. बरोबर आहे? बरोबर आहे. नाउ कंपेअर del f by del y with this bracket आणि del f by del z with this bracket. ओके, मायनस कॉस इथे ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस आहे, सो हा आहे साइन. हा मायनस साइन झेड. सो कंपेअर these two parts and these two parts. काय दिसतं तुम्हाला? सेमच आहे. सो ऍक्च्युअली काय झालेलं आहे की आपल्या युजफुल चेन रूल जो फर्स्ट व्हेरिएबल मध्ये असायचा ना त्यामध्ये काय असायचं की काहीतरी एक झेड फंक्शन आहे, त्यानंतर आपल्याकडे वाय फंक्शन आहे, शेवटी एक्स फंक्शन आहे. तो युजुअल चेन रूल आपल्याला कसा दिसायचा की वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट dz बाय dx. ओके, आपल्याला झेड नंतर एक्स पर्यंत जायचं आहे व्हाया वाय. सो याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करत होतो dz बाय dy इंटू dy बाय dx इंटू dy बाय dx. आपला वन व्हेरिएबल चेंज. तर पण या केसमध्ये नेक्स्ट केसमध्ये काय होतं की लेट्स से त्या फंक्शनला मी u म्हणत आहे. ओके, u हा दोन व्हेरिएबलचा फंक्शन आहे y आणि z आणि शेवटी हे दोघे x चे फंक्शन आहेत. हे दोघे x चे फंक्शन्स आहेत.
तुम्हाला अल्टिमेटली काय कॅल्क्युलेट करायचं होतं, du बाय dx, राईट, du बाय dx. बट मला u पासून x पर्यंत जायचं असेल तर माझ्याकडे दोन रस्ते. कॅन यू सी देयर आर टू वेज, u y x आणि u z x. तर मी ते दोन रस्ते, जिथे जिथे मला मल्टिपल रस्ते मिळतात तिथे मी डेल सिम्बॉल यूज करेन. तर डेल u बाय डेल y इंटू dy बाय dx प्लस फॉर अदर रूट del u by del x del z into dz by dx. आणि हेच आपल्याला ऍक्च्युली इथे मिळालेलं आहे बघा. दिस इज del u by del y, del f by del y, del f by del y multiplied by del y by del x. आणि हा जो पार्ट आहे, आय डोंट नो कुठून आवाज येतो. जर हा जो पार्ट आहे तो आहे del f by del z multiplied by dz by. ओके, सो मल्टिपल वेज जेव्हा येतील तेव्हा आपल्याला सगळ्या वेजची ऍडिशन करायची, सगळ्या वेजची ऍडिशन करायची. नाउ सपोज I have a function u is function of xy. Okay, function of xy. And in terms, these are functions of st, s comma t, आणि हा सुद्धा फंक्शन आहे s comma t चा. सो अल्टिमेटली मी असं म्हणू शकतो u इज अ फंक्शन ऑफ s and t. बरोबर आहे, अल्टिमेटली म्हणू शकतो की s इज अ फंक्शन ऑफ s and t. सो जर त्याचे फंक्शन असेल तर मी पार्शियली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. So I can calculate del u by del s and del u by del t. बरोबर आहे. पण यांना कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथेपर्यंत जायचे वेज बघूया. का? कारण आपल्याला वाय आणि एक्स आणि वाय जायचं, राईट. सो लेट्स कॅल्क्युलेट द वेज. आपण यू ने सुरू करतो आणि आपल्याला गिवन आहे ते फंक्शन्स आहेत एक्स आणि वाय, बरोबर आहे. आणि त्यानंतर एक्स आणि वाय हे दोन्ही फंक्शन्स आहेत एस आणि टी चे, आणि हा सुद्धा फंक्शन आहे एस आणि टी चा, राईट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे यू पासून एस ला जायचे किती वेज आहेत, यू पासून एस ला जायचे किती वेज आहेत. किती वेज आहेत आपल्याकडे? दिस इज वन वे. सो लेट्स राइट डाउन दैट वे, that is del u by del x into del x by del s प्लस अजून कोणता वे आहे का आपल्याकडे? इथे आहे बघा, हा y. What is that value? Del u by del y into del y by del s. Okay, not d, del आणि हा थोडंसं कन्फ्युजन होईल ते, बट डेल आणि डी हे डिफरंट सिम्बॉल आहेत आणि त्यांना भरपूर इम्पॉर्टंट मिनिंग आहे. ओके, काय इम्पॉर्टंट मिनिंग आहे आपण पुढे डिस्कस करू, ठीक आहे. देन टी ला जायचे किती वेज आहेत? टी ला सुद्धा जायचे दोन वेज आहेत. लेट्स राइट डाउन दोन वेज. del u by del x into del x by del t plus del u by del y into del y by del t. Okay, this is the chain rule for partial differentiation. So actually chain rule काय करतो की एका फंक्शन पासून त्या व्हेरिएबल पर्यंत जायचे किती वेज आहेत त्या सगळ्यांना इंक्रीज करत. जेव्हा आपलं सिंगल व्हेरिएबल असतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की एकच फक्त वे आहे, त्यामध्ये सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन होत जातात. बट मल्टी व्हेरिएबल केसमध्ये काय होतं की मोर दॅन वन वेज असू शकतात. ओके, लेट्स कन्सिडर लिटल कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल. Suppose f is a function of let's say x, y, z, तीन variable, and then x, y, z are functions of u, v. So x, z, x, y, z हे दोन व्हेरिएबलचे फंक्शन्स आहेत आणि f ऍज अ फंक्शन ऑफ तीन व्हेरिएबल आपण चांगल्या पद्धतीने इंट्रोड्यूस करू शकतो. ओके, हे मोस्टली सरफेस इंटिग्रल मध्ये होते. हे सरफेस इंटिग्रल जेव्हा आपण घेऊ, स्पेशली सिव्हिल मेकॅनिकल रोबोटिक्स, त्यांच्यासाठी हे असले टाईपचे फंक्शन भरपूर दिसणार आहे. की आपण जे फंक्शन पहिल्यांदा डिफाईन करतो ते तीन व्हेरिएबल मध्ये असतं आणि आपल्याला त्याला प्रोजेक्ट डाऊन टू टू व्हेरिएबल्स करायचं असतं.
ओके, तर त्या केस मध्ये ही कंडिशन आहे. सो then calculate del f by del u and del f by del u. Then calculate del f by del u and del f by del u. ओके, आपण परत एकदा त्याच पद्धतीने जाणार आहे. सो एफ फंक्शन आहे 3 व्हेरिएबलचा x, y, z, राईट. आणि त्यानंतर इथे u आणि v आहेत. x सुद्धा या दोघांचं फंक्शन आहे, y या दोघांचा फंक्शन आहे आणि z सुद्धा या दोघांचाही फंक्शन. ओके, जर हे असे नोटेशन थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण अजून एक काय करू शकतो. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग सेपरेटली यू कॅन जस्ट u, v, u, v, u, v. ओके, आणि जस्ट नोटीस करायला की u वाले कुठे आहेत त्यांना एकत्र दाखवायचे आणि v वाले कुठे आहेत त्यांना थोडेसे एकत्र दाखवायचे, म्हणजे आपण त्या एंड पर्यंत पोहोचलेलो आहे दिसतं आपल्याला. ठीक आहे, त्या एंड पर्यंत आलेलो आहे दिसतं आपल्याला. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, डेल एफ बाय डेल यू, म्हणजे एफ पासून आपल्याला सुरू करायचं आहे आणि यू ला यू मध्ये एंड करायचं. सो हाऊ मेनी वेज आर देअर? डेल एफ बाय डेल यू, del f by del u is given by किती वेज आहेत? 3 ways. What is the first way? Like this. पूर्ण इथे जाण्यापेक्षा आपण इतकाच फक्त बघू, राईट. सो इट इज del f via x, del x by del u plus via y del f by del y into del y by del u आणि शेवटी via z del f by del y into del z by del z आणि शेवटी del z by del. Okay. Similarly, can you calculate del f by del v? How many ways are there? 3 ways, right? So let's write down those ways. I'll just search a problem for chain rule. Euler theorem are the last part. ओके, आपण जे पार्शियल डिफरन्सिएशन मध्ये यूज करणार आहे ना, त्यामध्ये आपली सिच्युएशन काय असणार आहे की झेड ऍज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आपल्याला माहित आहे. ओके, बट आपण काय म्हणणार आहे की झेड हे 2 व्हेरिएबलचं फंक्शन नसून झेड फक्त यू या व्हेरिएबलचं फंक्शन आहे आणि हा यू एक्स आणि वायचा फंक्शन आहे. नाउ व्हॉट यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट? You want to calculate del z by del x. So z पासून x पर्यंत जायला किती वेज आहे? Only one way, right? Can you see that? Only one way. आणि तो वे कसा दिलेला आहे? Instead of del I will use d, कारण एकच व्हेरिएबल असल्यानंतर मी d यूज करेन. ओके, जेव्हा मला एकच व्हेरिएबल असेल फंक्शनचे कंपोनेंट म्हणून तेव्हा मी d यूज करेन, अदरवाइज मी del यूज करेन. So del dz by du into du by dx. आणि similarly, what is the value of del z by del y? किती वेज आहेत मला y ला जाण्याचे? एकच आहे, हा रस्ता. It is dz by du multiplied by del u by del v. ओके, आणि हा पार्ट आपण यूज करणार आहे पार्शियल. ओके, हा इथे आपण एक इंटरमिडिएट व्हेरिएबल u इंट्रोड्यूस करणार आहे. That's how the chain rule is used to solve that part. Let's solve one example using this big chain rule. एकच एक्झाम्पल भरपूर मोठं होऊन जाईल.
of change of variable. If u is equal to x square minus y square and x is equal to 2r minus 3s plus 4 and y is equal to r plus 8s minus 5. Okay, find del u by del r and del u by del s. ओके, मोस्टली चेन रूल कोणत्या केसमध्ये आपल्याला यूज करायचं आहे ते एक सांगू आपण. ओके, दिस प्रॉब्लेम वी विल सॉल्व, बट कुठल्या केसमध्ये तर मोस्टली आपल्याकडे एफ ऑफ एक्स वाय फंक्शन असतं. लेट्स से त्याच्यामध्ये ना एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर पॉवर लेट्स से 5/2 अशी काहीतरी टर्म येते. ओके, सो जेव्हा जेव्हा आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दिसतं ना, आपल्याला एक इमिडिएट चेंज ऑफ व्हेरिएबल आठवतो. दॅट इज x given by r cos theta and y given by r sin theta. We call this as polar coordinates, right? Polar coordinates. आठवत असेल तुम्हाला. आणि याने काय बनून जातं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ही जी टर्म बनते ती आर स्क्वेअर बनते, राईट? हे काय बनेल, एक्स आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, दुसरी टर्म बनेल आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, आर स्क्वेअर बाहेर येईल, राहील कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा विच इज 1. And that's why ही टर्म बनते आर स्क्वेअर, राईट? सो या केसेस मध्ये आपल्याला पार्शियल डिफरन्शिएशन, आपण आता न्यू व्हेरिएबल इंट्रोड्यूस केलेले आहेत. कॅन यू सी, वी हॅव डिफाइंड एक्स एज अ फंक्शन ऑफ आर अँड थीटा अँड वाय ऑल्सो एज अ फंक्शन ऑफ आर अँड थीटा. म्हणून आपल्याला जर पार्शियल डिफरन्शिएट करायचं असेल तर आपल्याला वाया चेन रूल जावं लागेल. सो कन्सिडर दिस एक्झाम्पल इन्स्टेड ऑफ दिस, लेट्स सॉल्व दिस वन बिकॉज दिस इज मोर युजफुल एक्झाम्पल. So you want to calculate del f by let's say del r. You want to calculate del f by del r. Okay, या del f by del r calculate करण्यासाठी याला मी होमवर्क म्हणून तुम्हाला सोडून देईन, so that I will solve that one. del f by del r calculate करण्यासाठी मला f पासून r थीटा पर्यंत जायचं आहे. So how many ways? f कोणाकोणाचं फंक्शन आहे, एक्स आणि वाय चं फंक्शन आहे, राईट? एक्स आणि वाय, आणि एक्स आणि वाय इन टर्न्स आर आणि थीटाचे फंक्शन्स आहेत, राईट? इफ आय वांट टू कॅल्क्युलेट del f by del r, if I want to calculate del f by del r, how I am going to r? How many ways I have to go from f to r? एक आहे via x आणि दुसरा आहे via y. Let's calculate those. So it is del f by del x into del x upon del r plus del f by del y into del y upon del r, right? What is del f by del x? थोड़ा सा complicated आहे, but what is del f by del x? You have to go for chain rule. It will be 5/2 x square plus y square whole power 3/2 multiplied by 2x. Do you agree? What is del x by del r from this point? Del x upon del r. Can you say it's simply cos theta? Theta is a constant for us, right? Theta जर constant असेल तर r into some constant and derivative with respect to r काय येईल, तो 1 येईल आणि constant multiplication आहे तसंच. Then let's calculate this one. Can you see just x हा replaced by y आहे आणि ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या सेमच आहेत. So it is 5/2 x square plus y square power 3/2 into 2y into sin theta. बरोबर आहे? Now let's substitute the values of x square and y square. Okay, what is x square plus y square? R square. So हा आहे 5/2 r cube, बरोबर आहे ना? r cube multiplied by 2x cos theta. So 2 ला 2 कॅन्सल होऊन जाईल इथे
एक्स कॉस थिटा काय बनेल आर कॉस स्क्वेअर थिटा राईट. एक्स ची व्हॅल्यू आहे आर कॉस थिटा. सो आर कॉस थिटा इंटू अगेन कॉस थिटा विल बी आर कॉस स्क्वेअर थिटा प्लस this 5/2 again r cube into 2 r sin square theta. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल. So what is the total sum? 5r power 4 into cos square theta plus sin square theta. What is that? 1. So it is 5 times r power 4, right? 5 times r power 4. Now let's calculate what is this in terms of r and theta. What is this in terms of theta? X square plus y square is r square whole power 5/2. What is that? R power 5. So what is the derivative of r power 5 with respect to r? 5 r power 4. So this is how we can actually verify the change. Okay, direct substitution यामध्ये easy होता. But I just want to go through the chain rule. That's why we use the complicated. Okay, but ही term दिसते फक्त हा term एक part असतो. Otherwise there are some more parts, more functions. But ते totally function complicated consider करण्यापेक्षा काही एक दोन terms जर simplify झाल्या तर better आहे ना आपल्यासाठी. So that's why we use this substitution, polar substitution. Okay. Similarly, you will see del f by del theta without calculation. तुम्ही assume करू शकता काय व्हॅल्यू येईल del f by del theta. जर माझं फंक्शन r पॉवर 5 असेल तर विथ रिस्पेक्ट टू थीटा डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर काय व्हॅल्यू थीटाचं फंक्शन आहे का नाही. फंक्शन नाही म्हणजे काय कॉन्स्टंट आहे. तो कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. So just verify. Okay, here also verify del f by del theta is going to be 0 using chain rule. Using chain rule actually तिथे कुठेही प्रॉब्लेम येतो जेव्हा हा डेरिव्हेटिव्ह घेतो ना आपण तेव्हा तिथे r cos theta आणि r into minus sin theta हे दोन टर्म्स येतात आणि ते एकमेकांना कॅन्सल होतात. You can verify that part. Okay, you can verify in chain rule. Okay. So 10 minutes आहेत तर just this is not directly used anywhere, but this is one of the most important theorem from this chapter. Okay. हा आपल्याला आपल्या कोर्समध्ये एमपी मध्ये जास्त काही कुठे यूज होणार नाहीये, बट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे चॅप्टरला इंट्रोड्यूस करण्यासाठी काहीतरी थेरम किंवा काहीतरी एक एंड गोल असतं ना. सिमिलर टू दॅट दिस इज द थेरम which is usually the most considered as the most important theorem in this partial differentiation, which is called Euler theorem. Okay, त्याच्यासाठी आपल्याला एक आधी डेफिनेशन माहित असावी लागते. Something known as homogeneous equations. Homogeneous equations. Okay, what are those homogeneous equations? A function. Yeah, homogeneous. Instead of equations, we will say homogeneous function. And equations, the differential equations, very just use it, but function will be more general. A function f of xy is said to be homogeneous of order n if f of tx comma ty is t power n f of xy. म्हणजेच काय की आपण आपल्याकडे फंक्शन असतं एफ ऑफ एक्स वाय, त्याला आपण एक्सच्या जागी टी एक्स लिहिणार, वायच्या जागी टी वाय आणि आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन करणार. जेव्हा आपण सिम्प्लिफिकेशन करतो ना टी पॉवर एन बाहेर येतो आणि ओरिजिनल फंक्शन आहे तसंच राहतं. ओके, आणि या केसमध्ये
इट इज कॉल्ड एज होमोजिनस फंक्शन ऑफ ऑर्डर एन. जी पण पॉवर बाहेर येते त्याला आपण त्या ऑर्डरचा होमोजिनस फंक्शन म्हणतो. ओके. So there are more examples, but एक्झाम्पल्सच्या आधी आपण डायरेक्टली त्याचा यूज समजून घेऊया. की युलर थेरम. So let f of, okay, instead of one, can I consider instead of two variables, can I consider three variable homogeneous function? काय असेल इथे tx ty tz असेल आणि t पॉवर n बाहेर येईल आणि ते f of xy z बनेल. ओके. Let f of xyz be a homogeneous function. Homogeneous function of order n, then x into del f by del x plus y into del f by del y is n times f of, okay, also z into del f by del z is n times f of x y z. Straightforward, pretty straightforward, I guess. ओके. याच्यामधून काही स्मॉल इकडे तिकडे चेंजेस असतात. याचे मोर ऑर लेस एक्झाम्पल्स कसे येतात की लेट u is equal to root of xy divided by root x plus root y, then find x into del u by del x plus y into del u by del y. ओके. या केसमध्ये प्रॉब्लेम काय होतो या केसमध्ये की अख्खा डेल यू बाय डेल एक्स कॅल्क्युलेट करणं किती डिफिकल्ट आहे तुम्ही आन्सर करू शकता. बघा, जर मला डेल यू बाय डेल एक्स जर डायरेक्टली कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल, इथे मला कोशंट रूल वापरावं लागेल. डिनॉमिनेटरचा स्क्वेअर इंटू डिनॉमिनेटर इंटू डिफरन्शिएशन ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डिफरन्शिएशन ऑफ डिनॉमिनेटर, आणि सगळे स्क्वेअर रूट्स मध्ये. सो यू कॅन सी टर्म्स थोडं भरपूर कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार आहे. And then again I have to multiply by x and भरपूर कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड आहे. सो इन दिस केस, या केसेस मध्ये आपण काय करू शकतो, नोट दॅट u is a function of xy. u is a function of xy. Now consider u of tx comma ty. What will be tx comma ty? Tx comma ty will be square root of tx into ty divided by square root of tx plus ty. Can we say I can take t common? Okay. हा t स्क्वेअर बनेल आणि स्क्वेअर रूट आहे. सो t बाहेर येईल आणि यातून रूट t मी कॉमन घेऊ शकतो आणि आय विल हॅव रूट x प्लस रूट y, राईट. तर इथे टी पॉवर 1 आहे, खाली टी पॉवर हाफ आहे. टोटल पॉवर ऑफ टी किती आहे? हाफ. टी पॉवर हाफ इंटू रूट ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय रूट एक्स प्लस रूट. What is this function? Can you say this is the u function? So we have u of tx comma ty is equal to t power half times. So by Euler theorem, what is the quantity? This quantity. थोडंसं याला बाजूलाच आपण. Therefore, u is a homogeneous function of order half. Therefore, x into del u by del x plus y into del u by del y equal to half times u, which is half times square root of xy divided by root x plus more or less one like that. एका लाइन में अपना
देर इज समथिंग कॉल्ड एज मॉडिफाईड युलर्स थेरम, बट ते आपण काही इतके असंही इतका यूज होणार नाहीये. So if you are interested, I will share the notes, the actual first year notes, where this chapter is thoroughly introduced. Okay. आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्यांना कसं सॉल्व्ह केलेलं. ओके, वन मोर थिंग जी पार्शियल डिफरन्सिएशन मध्ये आपण यूज करतो. सपोज झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय आणि एक्स वाय आर फंक्शन्स ऑफ टी. एक्स वाय आर फंक्शन्स ऑफ टी, राईट. सो मी म्हणू शकतो झेड अल्टिमेटली फक्त एकाच व्हेरिएबलचं फंक्शन आहे, तो आहे टी. बरोबर आहे. सो लेट्स राईट डाउन द चेन. Can you calculate del z by del t dt, dz by dt? किती वेज आहेत आपल्याला झेड पासून टी कडे जायला? आपल्याला एक्स वाय थ्रू जावं लागेल, राईट. तर दोन वेज आहेत. हाऊ कॅन यू राईट डाउन दिस पार्ट? del z by del x into dx by dt plus del z by del y into dy by dt. Can you say I can cancel out more or less dt from everywhere? आणि तुम्हाला काही आठवतं का मी असं लिहिलेलं dz is equal to half part as a p नंतर dx plus half part as a q dy. We remember something like I am writing something like this. Okay, so that's chain rules of सगळ्यात हा चॅप्टर आपण घेतलाय चेन रूल्स. आणि चेन रूल जे आपण ते तिथे रिझल्ट वापरत होतो ना, सगळे चेन रूलचे रिझल्ट आहेत. सो हाऊ टू चेन रूल थोडंसं अंडरस्टँड करा की ते बेस कशी कॅल्क्युलेट करायची. फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट वी हॅव सम एंड पॉइंट, काहीतरी त्याच्यामध्ये इन बिटवीन फंक्शन्स असतात आणि तिथून आपल्याला एंड पॉइंट पर्यंत जायचं. ओके, सो कधी कधी इन्स्टेड ऑफ वन मिडल पॉइंट वी मे हॅव टू मिडल पॉइंट्स. Okay, z as a function, say f as a function of xy, xy as a function of uv, and uv as a function of some w and z. म्हणजे दोन इंटरमिडिएट पॉइंट्स आहेत, राईट. दोन इंटरमिडिएट स्टेजेस आहेत. तर त्या केसमध्ये थोडेसे ते वेज कॅल्क्युलेट करणं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं, बट दिस इज हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट चेन. ओके, सो विथ दिस वी विल स्टॉप फॉर टुडे. 10 झाले असतीलच, एक्झॅक्टली 10. सो उद्या जे लेक्चर घ्यायचं होतं ते ऍक्च्युली पार्शियल डिफरन्सिएशन कंटिन्यू करण्यासाठीच होतं. सो अनलेस यू आर नॉट कम्फर्टेबल वी विल, म्हणजे जर कम्फर्टेबल नसाल तरच आपण लेक्चर घेऊ, अदरवाइज वी डोंट नीड द नेक्स्ट वीक. सो वी विल हॅव हॉलिडे फॉर नेक्स्ट 2 days. Okay, and from Monday onwards again, Monday lecture will be offline, similar to this one, casted online. Okay, casted online recorded lecture, and we'll start with the Fourier series. So Fourier series साठी तुम्हाला रिवाइज काय करायचं आहे? इंटिग्रेशन, स्पेशली इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हा पार्ट तुम्ही रिवाइज करून या, and we'll start with the Fourier series chapter from Monday. Okay, इंटिग्रेशन बाय पार्ट्स स्पेशली बघून या, कारण तो पार्ट आपल्याला खूप लागणार आहे Fourier series. And from this point onward we will start going slow because these are our actual chapters. हे आतापर्यंत तुम्ही पार्शियल डिफरन्सिएशनचा जो कंटेंट सांगितलं ना, तर तुम्हाला किती वाटतं किती लेक्चरचा ऍक्च्युअली कंटेंट आहे? नॉट 7 बिकॉज वी हॅव नॉट टेकन मॉडिफाईड युलर थेरम, इम्प्लिसिट फंक्शन, आपण भरपूर पार्ट स्किप पण केलेला आहे, बट नियरली 4 लेक्चरचा तरी कंटेंट आहे जो आपण आतापर्यंत घेतलेला आहे. सो इफ यू आर कम्फर्टेबल, दॅट्स रिअली गुड साईन. हे तुम्ही इतक्या फास्ट मध्ये असताना सुद्धा समजून घेऊ शकता, दॅट्स अ रिअली गुड साईन. ओके, सो बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ की तुम्हाला या स्पीड मध्ये इतक्या फास्ट मध्ये असून सुद्धा समजत आहे. ओके, सो डोंट फील अफ्रेड ऑफ M3. कारण तुम्ही जर प्रिव्हियस पार्ट जर इतक्या फास्ट मध्ये घेऊन जर तुम्ही समजू शकत असाल, तर कोणताही पार्ट आपण म्हणजे जरी घेतला, प्रिव्हियस जे पण सगळे पार्ट झालेत आपले, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन टोटली 2-3 लेक्चरचा कंटेंट असतो, आपण तो एकामध्ये घेतलेला आहे. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन ऍक्च्युली 2 लेक्चरचा कंटेंट आहे, आणि त्याच्यानंतर मग इंटिग्रेटिंग फॅक्टर्स वगैरे, म्हणजे आपण कितीतरी पार्ट आपण भरपूर फास्ट घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला ते समजत असेल ना, बी प्राऊड की तुम्हाला, आणि तुम्हाला M3 ला घाबरण्याची गरज नाही.
आणि बाय लुकिंग ॲट युअर फेसेस आय डोंट थिंक की कुणाला काही इतका जास्त प्रॉब्लेम येत आहे यांना समजून घ्यायला. ओके की प्रॉब्लेम आहे तर असेल ना तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. ओके दीज वर द प्रीरिक्विजिट दॅट वी आर रिक्वायर्ड अँड फ्रॉम मंडे ऑनवर्ड्स विल स्टार्ट विथ द फर्स्ट चॅप्टर. मोस्टली 3 वीक्स आहेत आपल्याकडे. सो each week we'll try to finish one chapter. So from Monday, from 15th, that week we'll complete Fourier series. Then we'll go for partial differential equations. Okay, again, heat equation should be introduced for mechanical students only. So regular मध्ये तो पार्ट झाला नाहीये, but we'll do for DSY. ओके पण एक्झाम मध्ये कारण रेग्युलरला झालं नसल्यामुळे त्याचे काही क्वेश्चन मी विचारणार. That will be more or less something that you should know. Okay, but mechanical students must pay very should be more attentive while going for that heat equation. ते तुम्हाला ते भरपूर युजफुल आहे. कारण डायरेक्टली मेकॅनिकल सिस्टीम शेवटी हीट वगैरे शेवटी येतच ना फ्रिक्शन वगैरे असल्यामुळे. सो हीट मॅनेज करण्यासाठी ते इक्वेशन अंडरस्टँड करणं. वेल त्या इक्वेशन मधून डायरेक्टली काहीच इन्फॉर्मेशन मिळत नाही. आय डोंट नो कसं ते मॅनेज करतात. They don't ask me, but we have told that they use this equation. Where, how, that's we don't. Okay, direct applications we don't know. That will be told to you by your regular faculties, your department faculties during their courses. Okay, whole mathematics is just the basic course for everything. Okay, so with this we'll stop for today. Hopefully I will able to give you the recording by share karayla. Well, this board also has the best option to share. I just have to generate a QR code.